समज मनाची। आरोग्य ते जीवन विद्या मिशन आणि मनन कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा उद्योजक सागर वडगावे यांच्या माध्यमातून उद्योग हा सर्वात मोठा योग या विषयाअंतर्गत उद्योगपती अशोक आबा खाडे यांचे व्याख्यान संपूर्ण झाले। या व्याख्यानाला हजारो जीवन विद्या मिशनचे कार्यकर्ते तसेच युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी बोलताना उद्योगपती अशोक आबा खाडे यांनी त्यांचा जीवन प्रवास तर सांगितलाच, शिवाय तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे, नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग उभा करावा, स्वतः जिद्द ठेवावी। आयुष्यात चढ उतार असतात, या चढ उतारांवरूनच उद्योग यशस्वी करता येतो। जीवन विद्या मिशनचे संस्थापक सद्गुरू वामनराव पै व त्यांचे सुपुत्र प्रल्हाद पै यांनी जीवन विद्याचा संदेश हा तुमच्या आमच्यासाठी दिला असून जीवन विद्या जे सांगते त्या पद्धतीने आपले आचरण जर केलं तर आपण आपल्या उद्योगात आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो, असे उद्योजक अशोक आबा खाडे यांनी सांगितलं। अशोक आबा खाडे यांनी आपले जीवन उलगडताना सांगितले, माझी आई ही माझी गुरु आहे। माझ्या आईमुळेच मी एक यशस्वी उद्योजक होऊ शकलो। आम्ही तिघे भाऊ व आमच्या बहिणी या सगळ्यांचा संसार सुखी करण्यामध्ये माझ्या आईचा मोलाचा वाटा आहे। मी इतका मोठा उद्योजक झालो, पालकमंत्री म्हणून व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री म्हणून डॉक्टर सुरेशभाऊ खाडे माझे थोरले बंधू, दत्तात्रय खाडे असोत, आम्ही आईला गुरु मानून आमच्या आयुष्याची सुरुवात केली व ती यशस्वी झाली। यशाच्या शिखरावर असताना आपण आपले हालाकीचे दिवस विसरलो नसल्याचंही उद्योजक अशोक आबा खाडे यांनी सांगितलं। त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सहवासाबद्दल सांगताना भारतरत्न मदर तेरेसा यांच्याबद्दलच्या सहवासाच्या अनेक गोष्टी सांगितल्या। त्या नावानिशी मला ओळखत हेही त्यांनी आवर्जून सांगितले। थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्याबरोबरच्या सहवासाने माझे जीवन समृद्ध झाले। मी माईंच्या बरोबर माझ्या विचारांची देवाणघेवाण केली। माई मला मानसपुत्र मानत, असे अशोक आबा खाडे यांनी सांगितलं। जीवन विद्या मिशन व उद्योजक सागर वडगावे यांनी मला इथे बोलून माझे व्याख्यान आयोजित केलं। तरुणांना मार्गदर्शन, उद्योग व्यवसायात येणाऱ्या अडचणी, उद्योग व्यवसाय करताना घ्यावयाचे निर्णय या संदर्भात उद्योजक अशोक आबा खाडे यांनी सविस्तर तरुणांना माहिती दिली। माझे बंधू पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे व मी, माझे संपूर्ण कुटुंब यांच्यात प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध याविषयी आवर्जून सांगितले। पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे एक बंधू म्हणून भरभरून कौतुक केलं। मात्र आयुष्यात यशस्वी वाटचाल करायची असेल तर जीवन विद्या मिशनचे विचार आपण आत्मसात करायला पाहिजेत, हेही त्यांनी आवर्जून सांगितले। जगामध्ये ना मी काही सुद्धा करू शकत नाही, कारण मी किती मोठा आहे, मी किती करोडपती आहे, तुला काहीच माहित नाहीये। दुसरी गोष्ट तुला हे माहित नाहीये की भाऊ आपला कोण आहे, त्याला ते आमदार म्हणत नाहीये की त्याला ते कामगार म्हणते। कामगार म्हणजे सकाळी जेवते घरामध्ये आणि दिवसभर उपाशी कुठे जाते रे बाहेर गेले, त्याला कोणी जेवायला देत नाही, काय नाही। तिला जर पैसे मिळाले तर माझ्या जुन्या डब्यामध्ये नोटा एका बाजूला ठेवते, 500च्या एका बाजूला 20च्या, अशा मधून ठेवते। माझे 7-8 आंब्याच्या झाडांना गेल्या 4-5 लाख रुपये मिळत होते। 82 कोटी मका झाली आणि जवळजवळ मला वाटते 71 का 72 कोटी मला गहू झाले। ते सगळं विकल्यानंतर त्याच्याबरोबर भरपूर कॅश येतो, तो कॅश आम्ही घेत नाहीये, यासाठी आम्ही त्या डब्यात ठेवतो। मग हा एक दिवशी कॅबिनेट मिनिस्टर गावी गेला की ते गावा उघडते आणि सगळ्या हायनाच्या जेवढ्या नोटा देते, म्हणजे एवढं मला ठेवून बाकीचे सगळं घेऊन जातात। हा पट्ट्यात जातो रविवारी, सगळ्या नोटा घेऊन येतो। आईला म्हणलं अगं त्यांना काय थोड्या मला ते असं काय करायचं, माझं पण आई म्हणतात, आंब्याची झाडं माझ्या वाटणीचीच नाही।